छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड गावात झालेल्या एका 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आलंय। केवळ मेंढ्या चरण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या केल्याचं उघड झालं असून पोलिसांनी आरोपी मेंढपाळाला बेड्या ठोकल्यात। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेकटा शिवारात 21 फेब्रुवारी रोजी ही हृदयद्रावक घटना घडली होती। 75 वर्षीय सुंदराबाई नामदेव जाधव यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात शेतात आढळून आला होता। त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन तपासाचे चक्र वेगानं फिरवलं। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली 3 विशेष पथके तयार करण्यात आली होती। पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की घटनेच्या दिवशी दारकुबा बालाजी भावले हा मेंढपाळ त्या परिसरात हजर होता। संशय बळावल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। तो गोलटगाव येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी लपून बसला होता। तिथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी दारकुबा यांनी आपला गुन्हा कबूल केला। मयत सुंदराबाई या त्याला नेहमी माझ्या शेतात मेंढ्या का चारतो असं म्हणून शिवीगाळ करत असत। याच रागातून 21 तारखेला जेव्हा सुंदराबाई बोरीच्या झाडाखाली एकट्या बसल्या होत्या तेव्हा आरोपीने संधी साधली आणि शेतातील एक मोठा दगड त्यांच्या डोक्यात घालून त्यांचा जीव घेतला। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंह राजपूत आणि त्यांच्या पथकानं केली आहे। सध्या आरोपीला पुढील कारवाईसाठी करमाड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। दिनांक 21 फरवरी शनिवार दुपारी ग्रामीण पोलिसांना अशी माहिती मिळाली की एक 75 वर्षीय महिला नामे सुंदराबाई नामदेव जाधव त्याचा मृतदेह त्याचे शेकटा विलेज पोलीस स्टेशन करमाडची हद्दीमध्ये मिळाला आहे। हे माहिती मिळताच माननीय SP सर श्री विनयकुमार राठोड याचे आदेशान्वये आम्ही लोकल क्राइम ब्रांच श्री विजयसिंह राजपूत इंस्पेक्टर याची टीम, पूर्ण फॉरेन्सिक्स टीम, टेक्निकल अनालिसिस विंग सोबत डॉग स्क्वॉड, श्रीमती पूजा नागरे DYSP ग्रामीण त्याची टीम, करमाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री सम्राट सिंग राजपूत त्याची टीम स्पॉटवर दाखल झाले आणि त्यांनी असं पाहिलं की जे महिला मयत आहे ते त्याचे शेतचे कोपऱ्यावर मयत मिळून आली आहे आणि कोणी त्याचे डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करून स्पॉटवरून निघून गेला आहे। पोलिसांनी तपासचे जर चक्र फिरवले तर अशा माहिती मिळाली की मयतचा नवरा नामे नामदेव जाधव त्याचे 2011 मध्ये निधन झालेला आहे। त्याचा एक मुलगा अजून आहे संजय उर्फ बाळा, तो LICचा एजंट आहे आणि नेहमी महिला पायी चालत सकाळी ते त्याच्या शेतमध्ये जात होती आणि तिथे ते शेतची रखवाली करत होती। अजून जर तपासणी केली, तांत्रिक तपासणी केली आणि लोकांसोबत चर्चा केली तर अशा माहिती मिळाली की महिलाचे शेतचे आजूबाजू त्याचे मेंढपाळ पण होते, ते मेंढी चरायला शेतला ये जा करत होते आणि त्याच्या सोबत याविषयी बद्दल एक मेंढपाळ नामे दरकुबा भावले वय 46 राहणारे लाडसावंगी त्याच्या सोबत शाब्दिक वाद झाला होता की तू माझे शेतमध्ये येऊ नका आणि तुमचे मेंढ्या घेऊन निघून जा। याचा राग मनात धरून त्यांनी महिलाला जर एकटीच झोपत असताना पाहिला तर त्यांनी तिथून एक दगड उचलून त्याच्या डोक्यात टाकून त्याची हत्या करून ते निघून गेला। तो माणूस तिथे एक अजून मेंढपाळ होता नामे बाळू बुचडे, त्याच्या सोबत ते मागचे 3 महिन्यापासून काम करत होता आणि तो दारू आणि गांजा पिण्याचे सवयीचा होता। त्यांनी एक फॉल्स अलिबाय पण क्रिएट केला होता की घटनाच्या दिवशी आम्ही माझे भाचीचे लग्नामध्ये गेलो आहे, पण तो पण चुकीचा आहे असे सिद्ध झाला आहे। हे पूर्ण तपास माननीय SP सरचे निर्देशन खाली LCB ची टीम आणि श्रीमती पूजा नागरे DYSP ग्रामीण, करमाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री सम्राट सिंग राजपूत आणि इतर पूर्ण पोलीस ग्रामीण पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने उघडकीस आणलेला आहे।